सुनील सावंत आज खटकावाडी येथे आलो आहोत आणि कडलास गणातून आपले शोभाताई उभारले आहेत. तर ताई नमस्कार, आपलं नाव काय? अक्षता खटकाळे. तर ताई शोभाताई उभारले, तिथून तुमचा प्रतिसाद कसा आहे त्यांच्या बाबतीत? आज 10 दिवस झाले आम्ही शोभाताईसोबत प्रचाराला आहोत. बर आणि शोभाताईचा खरोखरच विकास आहे गावासाठी. योगेश दादांचा खूप त्यांचं म्हणजे गावाला खूप साथ आहे. गोरगरीब असो, मोठे माणूस असो, प्रत्येक गोष्टीत पुढे जाणे, प्रत्येक गोष्टीत मदत करणे आणि लहान मुलांपासून आमच्या घरा म्हणजे पूर्ण गावात योगेश दादा प्रतिसाद आहे. होय. तर नमस्कार ताई, तुमचं नाव काय? नमस्कार, शारदा खटकाळे. तर ताई नाही ते प्रतिसाद कसा आहे? नाही ते आणि सगळ्याच गावातून 11 गावात आहे ना, तर सगळ्याच गावातून प्रतिसाद चांगला आहे. गेली 10 दिवस त्यांच्यासोबतच आहे मी आणि विजय हा ताईंचाच आहे. नक्की म्हणजे प्रत्येक वाडीतून त्यांना चांगला प्रतिसाद आहे. प्रतिसाद आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. आधी त्यांच्या 5 वर्षापूर्वी पंचायत सदस्य होत्या त्या. त्यावेळी तुम्ही ते कामे काय केली का? खूप विकास कामं केलेत. होय. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? माझं नाव कविता खटकाळे. बर. तर ताई यांचा विकास कसा आहे इथे? इथं खूप चांगला विकास आहे. शोभाताई आमच्या जाऊबाई आहेत. त्यांच्या ह्याच्यामुळं आमच्या सगळ्या गोष्टी, आमच्या काही अडीअडचणी आहेत त्यांनी सगळ्या मी त्यात आम्हाला भरपूर कामं केली होती. आता पण जिल्हा परिषद मी उभा राहिले, जिल्हा परिषद मी कडलास गटावरून मी सगळ्यांची कामं आधी पहिली केली होती. अजून पण मी करू शकते सगळ्यांची कामं. माझ्या वाटणे योगेश माझे मिस्टर भाऊसाहेब करतात. आज लास्टचा दिवस आहे आज लास्ट दिवस आहे तरी पण मला आज लास्टचा दिवस आहे आणि येथील जनतेचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा आहे? छान आहे, मला चांगलं आहे. मला सगळी खूप माझी माणसं माझीच माणसं आहेत. होय. हो, माहेरची माणसं आहे ती, माझी सासरी माणसं आहे ती, माझी बहीणच आहे. मी जुडले पहिल्यापासून शारदाबाई. खूप म्हणजे कोणत्याही कार्यात त्या सपोर्टिव्ह असतात आणि लग्न असू द्या, कोणाच्या अडीअडचण असू द्या, दवाखाना असू द्या, प्रथम त्या एका फोनवर त्या प्रथम उभा राहतात. म्हणजे आमच्याच गावात आहे, पूर्ण सगळ्या गावामध्ये. प्रत्येक गावात आमचंच असं नाही, प्रत्येक गावात त्या मदत करतात. दादा असू दे, शोभाताई असू दे, सगळेच. तर ताई निवडून येतील का? तर आपण पाहू शकतो खटकावाडी येथे मोठ्या प्रमाणात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे आणि यांचं म्हणणं आहे की ताई 100% निवडून येतील. येतील का ताई? नमस्कार आजी, तुमचं नाव काय? आपल्या शोभाताई उभारले आहेत, यांना तुमच्या वाडीतून प्रतिसाद कसा आहे? त्यांचं काम कसं आहे इथं? चांगलं आहे. यांची म्हणजे इथली कामं बिमं चांगली येते? चांगली. बर, निवडून येते का म्हणायचं? निवडून येते. नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव काय? मालून. होय. आपल्या गटातून शोभाताई उभारले त्या, त्यांचं काम कसं आहे? निवडून येतील का? होय. तर आज आपण पाहत आहोत कडला बर. इथं शोभाताई उभारले आहे, तर त्यांचं काम काय कसं आहे? म्हणजे कसं आहे, आता ते पहिल्यापासूनच म्हणजे योगेश दादा आणि योगेश दादांच्या आई ह्या पहिल्यापासून राजकारणात आहेत आणि आम्ही त्यांना जसा इथं आलोय तसं त्यांना बघून त्यांनी कामं पण भरपूर केले. प्रत्येक गावात योगेश दादांनी काम केलेलं आहे. त्यांनी पैशापेक्षा माणसाला महत्व दिलंय. प्रत्येक छोटी मोठी अडचणी असू देत सगळ्या त्यांनी दूर केलेत लोकांच्या. प्रत्येक गोष्टीत ते नेहमीच पुढे असतात योगेश दादा. पंचायत समिती सभापती असताना त्यांनी इथे कामं कशा प्रकारे केली? भरपूर कामं केलेत त्यांनी, रस्ते वगैरे व्यवस्थित केलेत आणि जे आहेत म्हणजे फायनान्शियली पण केलेत. ओके. आणि लोकांचे जे घरगुती मॅटर आहेत त्यात पण ते इन्व्हॉल्व असतात सगळ्या गोष्टीमध्ये. दोघंही घरातली प्रत्येक व्यक्ती त्यांची कामात असते सगळ्या गोष्टी प्रकारच्या. तर निवडून येतील का ताई? नक्कीच येतील. गुलाल आमचाच आहे, आम्हीच निवडून येणार आणि तुम्हाला नंतर न्यूज पण देता येतील. शोभाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शोभाताई तुम आगे बढ़ो, हम